BA थर्ड इयरच्या या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रहो, BA थर्ड इयरच्या या अभ्यासक्रमामध्ये आपण यापूर्वी सर्वसामान्यपणे हा विचार केलेला होता की भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेवर कशा पद्धतीने विकास झालेला आहे याची आपण चर्चा केली होती. आणि BA ला विचार करत असताना असं लक्षात आलं की सर्वसामान्यपणे ओरलपणे आपण जो विचार करतो तो विचार काय असेल तर पुरातत्वीय खातं कशा पद्धतीने विकसित झालं, निरनिराळ्या संस्कृतीचं उत्थान कशा पद्धतीने झालं, या सगळ्यांची उहापोह आपण इतिहासामध्ये करत चाललेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की इतिहासाच्या सगळ्या संकल्पनेचा मतियार्थ करत असताना पुरातत्वीय पुराभिलेखी शास्त्राच्या विविध पद्धतींचा विचार करणं आम्हाला काळानुरूप काळाची गरज पडते. आणि म्हणून विविध संकल्पनेच्या माध्यमातून आपण जेव्हा उत्खनन किंवा उत्खननाच्या पूर्वीच्या प्राथमिक अवस्था किंवा आपण असंही म्हटलं की पुरातत्वशास्त्र कशा पद्धतीने या देशामध्ये प्रस्थापित झालं, इथं ब्रिटिशांचं राज्य होतं, वंश परंपरागत असणाऱ्या भारतीय लोकांना असं वाटायचं की आमच्या संस्कृतीच्या आमच्या पूर्वजांचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने तो लोक आपली साधनांची साहित्यांची जमाजमा करू लागले. मोठमोठे दालनं निर्माण झाली. भारत देशामध्ये जागोजागी वास्तू संग्रहालयाची निर्मिती झाली. आणि वास्तू संग्रहालयाची निर्मिती झाल्यानंतर त्या स्थानिक परिसराचा इतिहास त्या ठिकाणी तिथं सापडलेल्या वस्तू तिथं जतन करण्यात आल्या, ते एका ठिकाणी संग्रहित करण्यात आला. आणि त्या संग्रहित करण्यात आल्यामुळे त्या साहित्यांच्या त्या वस्तूंच्या आधारे तेथील आपल्याला इतिहास अधिकाधिक पद्धतीने मांडता आला. म्हणून असा आपण सर्वसामान्य विचार करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो, की भारतीय पुरातत्व खातं हे प्रारंभिक अवस्थेमध्ये हे सर्वसामान्यपणे अशा स्वरूपात कलात्मक दृष्टिकोनातून होतं. आणि नंतर जेव्हा 20वा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड जेव्हा आला तेव्हा मात्र काय झालं, याच्यामध्ये कॅनिंगहम सारखे माणसं पुढे आले आणि त्यांनी या ठिकाणी आमूलाग्र बदल करून या देशामध्ये भारत सरकारच्या विभागामध्ये एक स्पेशल पुरातत्व खातं सुरू केलं की जे पुरातत्व खातं भारताच्या संपूर्ण भूप्रदेशामध्ये सापडणाऱ्या उत्खनन होणाऱ्या वस्तूंचं जतन, संवर्धन आणि संशोधन करेल म्हणजे नवनवीन बुलेटिन रिपोर्ट तयार करून ते प्रकाशित करेल. त्याच्यामुळे काय होईल की त्या परिसराचा इतिहास जग जाहीर होईल आणि तो प्रसिद्ध होईल. हा त्या पाठीमागचा सरळ अर्थ या ठिकाणी पाहावयास मिळतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे झाला प्रारंभिक काळ. याच काळामध्ये काय झालं की 1903चा जो कालखंड आहे त्या काळामध्ये जगाच्या पाठीवर युरोप खंडामध्ये ग्रीक, रोमन, ॲसिरियन संस्कृतीबद्दलची चर्चा होऊ लागली. त्यांचा शोध आणि संशोधन होऊ लागलं. शोध संशोधन जगाच्या पुढे आणल्यामुळं काय झालं की लोकांना असं कळायला लागलं जगातली सर्वात प्राचीन संस्कृती ही ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती, ॲसिरियन संस्कृती, सुमेरियन संस्कृती अशा प्रकारच्या आहेत. आणि मग याच फलटणीत काम करणारा जॉन मार्शल हा जेव्हा भारतामध्ये आला तर भारतात कर्झनच्या नेतृत्वाखाली जेव्हा तो भारतामध्ये हा पुरातत्व खात्याचा प्रमुख म्हणून जेव्हा आला तेव्हा तिकडचा अनुभव घेऊन येणारा हा व्यक्ती भारतामध्ये आल्यानंतर त्याने काय केलं, या ठिकाणी बदल केला. आणि मग आपल्या नियंत्रणाखाली ज्या साईट्स आहेत, जे विभाग आहेत, जे स्थळ आहेत, त्या स्थळांची निश्चिती केली. आणि स्थळांची निश्चिती करून त्या ठिकाणी उत्खनन कशा पद्धतीने करावं याविषयीची एक आखणी तयार केली. आणि त्या आखणीच्या संदर्भात मग त्याचं पुढील कार्य सुरू झालं. या काळामध्ये रेल्वे रूटाचं प्रयोग करत असताना, रेल्वे पूल बांधत असताना किंवा रेल्वेचे पाटरी बांधत असताना, खोदकाम करत असताना मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीची कल्पना आलेलीच होती, पण ती पुढे प्रकाशित झाली होती. आणि मग हे त्याच्या डोक्यात असताना कोणकोणती स्थळांची निश्चिती करून त्याच्यावर अगोदर उत्खनन करावं याचं त्यानं अवलोकन केलं. आणि मग त्याच्या नेतृत्वाखाली 1921-22च्या कालखंडामध्ये त्या सिंध प्रांतामध्ये, आजचं पाकिस्तान असलेल्या या प्रांतामध्ये मोहनजोदडो, हडप्पा आणि इतर गावांची संशोधन करण्यात आलं, उत्खनन करण्यात आलं. आणि उत्खननामध्ये डॉक्टर राखलदास बॅनर्जी, दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली हा परिसर पूर्ण पिंजून काढला गेला. आणि सापडलेल्या साहित्यांच्या, सापडलेल्या वास्तूंच्या आधारे, सापडलेल्या इमारतींच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला एक नवीन संशोधन पुढे आणलं गेलं. आणि जगाच्या पाठीवर सिद्ध केलं गेलं की सिंधू संस्कृती सुद्धा ग्रीक, रोमन आणि इतर संस्कृतीपेक्षा महान आणि मोठी आहे आणि ती प्राचीन आहे हे जग जाहीर झालं. मग अशा पद्धतीने सिंधू संस्कृती शोध लागला. आणि मग त्याच्यामध्ये हा
आधुनिक बदल होत गेले। याच काळामध्ये निरनिराळ्या प्रदेशामध्ये उत्खनन व्हायला लागलं आणि जोरवे संस्कृती, प्रवरा संस्कृती अशा विविध संस्कृतींचं जतन आणि त्याचं उत्खननाला सुरुवात झाली। हा कालखंड प्रारंभिक कालखंड होता, म्हणजे तो आपण असं म्हणूया की स्वातंत्र्योत्तर कालखंड आपण म्हणूया। आणि मग स्वातंत्र्योत्तर झाल्यानंतर ब्रिटिश इथून गेले। ब्रिटिश गेल्यानंतर भारताचे सुभाराव असतील किंवा इतर जे लोक असतील, या लोकांनी राव बहादूर असतील, या राव बहादुरांनी काय केलं, मग त्यात बदल केला आणि मग त्याच्यामध्ये नवीन सुधारणा केल्या। कारण भारतीय वंशाचे लोक जेव्हा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी वागू लागले तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन झालं। मी तुम्हाला काल असंही म्हटलं होतं की भारताच्या स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये खऱ्या अर्थानं या पुरातत्व शास्त्राला प्रगती झाली किंवा त्याचा विकासाला उत्कर्ष मानला जातो। त्याच कारण असं की इतके संशोधक पुढे आले की प्रत्येक संशोधकानं आपल्या तारुण्य याच्यामध्ये नेतृत्वाखाली नवनवीन शोध लावले आणि त्या शोधाचा परिणाम झाला की भारतीय संस्कृतीचं, भारतीय इतिहासाचं आमूलाग्र बदल असा जगाच्या पुढे मांडला जाऊ लागला। आणि म्हणून हा आपण उत्कर्षाचा कालखंड असं म्हटलं। म्हणून काळ आपण असं बघितलं की प्रारंभिक अवस्था, नंतर स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उत्खननाच्या विविध टप्प्यांचं विकासांचा आढावा आपण काल घेतलेला दिसतो। आज आपण उत्खनन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि त्या उत्खननाचं किंवा पुरातत्वीय संशोधनातील तांत्रिक प्रक्रिया काय आहे, उत्खननाची प्रक्रिया कोणती असते, हे प्रक्रिया कशी घडवावी लागते, याच्या संदर्भात आपण आज चर्चा करूया। आणि म्हणून उत्खनन करताना त्याची तांत्रिक प्रक्रिया ही कशी होते, उत्खनन कशाला म्हणायचं की एखाद्या गडप झालेल्या जमिनीत दाबल्या गेलेल्या वस्तूंचं, साहित्यांचं उकरणी करणे किंवा त्याला उत्खनन करणे आणि त्याचा इतिहास साक्ष्यमोक्ष पद्धतीने लोकांपर्यंत मांडणे, त्याच्यावर संशोधन करणे, याला म्हणायचं उत्खनन। मग या उत्खनन करण्याच्या प्रक्रियेची जी कल्पकता आहे, ही प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेबद्दल असं बोललं जातं की भारताच्या एकंदरीत पुरातत्वीय संशोधनामध्ये सहज झालेले एक शोध आहे ते उत्खनन आहे आणि जे जाणीवपूर्वक मानवानं तिथं असं लक्षात आलं म्हणून उत्खनन केलं, असे दोन प्रकारचे, एक नैसर्गिक दत्त किंवा अचानकपणे आकस्मिकपणे झालेले पुरातत्व संशोधन आणि दुसरं जाणून बुजून निश्चित स्थळ निश्चिती करून त्या ठिकाणी संशोधन केलं किंवा उत्खनन केलं, असे दोन उत्खननाचे सर्व पद्धतीने सर्वसमावेशक आपल्याला ढोबळ मानानं अर्थ याचं लावता येईल। आता मित्रांनो लक्षात घ्या, अनपेक्षित होणारे शोध म्हणजे कोणते, उदाहरणार्थ नैसर्गिक भूकंप आला, भूकंप झाल्यामुळं गावं गडप झाली जमिनीमध्ये आणि गडप झाल्यानंतर पुन्हा त्याला कित्येक वेळानंतर शांतता आली, पुन्हा नवीन वस्तू तयार झाली, पुन्हा 100-200 वर्षांनंतर त्या ठिकाणी लोक राहायला लागले, आतमध्ये दाबल्या गेली संस्कृती। आणि मग तिथं एखाद्याचा पाया खोदताना, इमारत बांधकाम करताना, विहीर खोदताना तिथं जे काही त्यांना साहित्य मिळू लागले ते उत्खननातून असं लक्षात यायला लागलं की इथे एक संस्कृती उदयास आली होती, ती संपली, ती वस्तू संपलेली दिसते। म्हणजे हे अशा उदाहरणार्थ आमच्याकडं भोकरदन आहे, पैठण आहे, या परिसरामध्ये कित्येक वेळेस वस्त्या असं गडप झाल्या आणि पुन्हा प्रस्थापित झाल्या। म्हणजे याचा अर्थ असा की उत्खनन हे नैसर्गिकरित्या आकस्मिकपणे होतात, ते असे उत्खनन की जिथं नैसर्गिक आपत्तीमुळं वस्ती गाळल्या गेली आणि नंतर त्याच्यामध्ये शोध झालं आणि त्या उकरताना किंवा त्याच्यातलं उत्खनन करताना सापडलेल्या साहित्याच्या आधारे त्या संस्कृतीचा, त्या लोकांचा, त्या वस्तींचा इतिहास मांडला जातो। हा एक अनपेक्षितपणे झालेला उत्कर्ष आपलं उत्खनन आहे। पण या ठिकाणी अजून लक्षात घ्या की नुसतं भूकंपच आहे का, नाही, पूर आहे, महापूर आहे, नद्यांना येणारे महापूर हे प्रचंड वस्ती संपून टाकतात, इकडून तिकडं वस्तू घेऊन जातात। किंवा असे म्हणता येईल की काही ठिकाणी दुष्काळ पडल्यानंतर समजा माणसानं आपल्या प्रगतीसाठी मोठं तलाव बांधलं, तलाव बांधत असताना अनेक नगर त्याच्यामध्ये समाविष्ट झाले आणि मग पाणी खाली ते डुबलेलं भाग, जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा ते तलाव उघडी पडल्यावर त्या ठिकाणी उघड्या पडलेल्या तलावामध्ये अनेक मानवी वस्तींची घरं, साहित्य सापडले। म्हणजे ते सुद्धा एक उत्खननाचा प्रकार आहे। हे सुद्धा नैसर्गिक किंवा अनपेक्षित झालेल्या उत्खननामध्ये येतं। अजून उदाहरण घेऊ आपण, मला वाटतं 1853 ची गोष्ट आहे।
आपलं जो स्वित्झर्लंड आहे त्या स्वित्झर्लंडच्या त्या आल्प्स पर्वताच्या डोंगर रांगेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्तीनं असे तिथं तलाव बांधले होते आणि ती तलाव खूप प्रसिद्ध होती. पण झालं का 52-53ला अचानक दुष्काळ पडल्यानंतर ती तलाव ओस पडली. ओस पडलेल्या तलावामध्ये अनेक इमारती, अनेक वस्तू, अनेक जोथे, साहित्य मिळायला लागले आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अनेक तलावांचं उत्खनन करण्यात आलं आणि मग स्वित्झर्लंडमध्ये तलावांची संस्कृती म्हणून जी जग प्रसिद्ध मान्य केली आपण, ती तलावाची संस्कृती ती उत्खननात सापडल्या निरनिराळ्या तलावामध्ये मानवी वस्तींचे पुराभिलेखीय साधनं याच्या आधारे आपण ते सांगू शकतो आणि म्हणून त्या जगाच्या पाठीवर तलावांची संस्कृती म्हणून ती प्रसिद्धीला आली. अर्थात विचार करा की अशा प्रकारचं नैसर्गिक आपत्ती असेल, दुष्काळ असेल, पूर असेल, महापूर असेल किंवा भूकंप असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये अचानक अशा गोष्टी घडतात की ज्यामुळे मानव्या वस्त्याच्या वस्त्या गडप होतात आणि ते कालांतराने 100-200 वर्षानंतर पाहायला मिळतात, उघड्या पडतात. काही ठिकाणी समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्याचा अचानक भरती ओटीमध्ये पाण्याचा प्रवाह सरकला तर समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये मानवी जीवनाच्या वस्तू पाहायला मिळतात, साहित्य सापडतात इकडून तिकडं होऊन आलेल्या किंवा त्या किनाऱ्यावर मोठ्या वस्तींचे काही इमारतींचे टेकाळं वगैरे वगैरे पाहायला मिळतात, बांधकाम दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा की पूर्वी बांधकाम तिथपर्यंत होतं पण पाणी सरकल्यामुळे काय झालं, ती वस्ती पूर्ण डुबून गेली आणि ते घर तसेच पाण्यामध्ये राहून गेले. म्हणजे याचा अर्थ असा की अशा प्रकारचे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या किंवा सापडणाऱ्या पुराभिलेखीय साहित्यातून, पुराभिलेखीय वास्तूतून किंवा भूकंपामुळं, नैसर्गिक साधन संपत्तीच्या आपत्तीमुळं झालेल्या घटना, त्या घटनांच्या मध्यार्धानंतर 100-150 वर्षानंतर उत्खनन झालं. त्या उत्खननामध्ये ज्या काही साहित्य आणि वस्तू सापडलं तिथं उत्खनन करणं ही अनपेक्षितपणे घडलेल्या घटनांचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ते असे शोध म्हणजे अनपेक्षित होणारे शोध आहेत. तर मित्रांनो, दुसरं जाणीवपूर्वक होणारे शोध म्हणजे ऐकीव कथा, दंतकथा, लोकांकडून इकडून तिकडे बोलत गेलेली घटना किंवा साधन साहित्य, ग्रंथावली, संदर्भ ग्रंथ किंवा त्या परिसरात आख्यायिका प्रसिद्ध असते किंवा अशा प्रकारच्या लढाई या ठिकाणी झाली होती ते ठिकाण म्हणजे हेच ठिकाण, अशा प्रकारचं वास्तू, अशा प्रकारचं ठिकाणं जे नावाजलेले आहेत त्यांचं पुरावे आहेत पण ते सापडत नाही. अशातून जाणीव बुजून त्या ठिकाणी पुरातत्व खात्याची लोक ऐकीव कथेंवर, आख्यायिकेवर, लोकांच्या सांगण्यावरनं आणि संदर्भ ग्रंथांच्या आधारावर ते त्या स्थळांची निश्चित करतात आणि निश्चित झालेल्या स्थळांची अधोरेखितपणे नकाशा तयार करतात आणि मग मशीनच्या माध्यमानं, चित्रांच्या माध्यमानं त्याचा शोध करतात आणि मग खरंच हे असेल का, नेमकं त्या जो टेकडा आहे त्या टेकडाच्या कोणत्या भागात उकरलं म्हणजे तिथं नेमकं सगळं सापडेल, अशा प्रकारचा अंदाज मशिनरीच्या माध्यमानं निश्चित केला जातो आणि म्हणून अशा प्रकारची टेकाळं सुद्धा शोध संशोधनाचा मार्ग होतो आणि त्या ठिकाणी मग उत्खनन केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मानवी वस्तीचं त्या ठिकाणी असलेल्या संस्कृतीचे अनेक ओलावे, अनेक संदर्भ साधनं आपल्याला पाहावयास मिळतात. असे जे शोध असतात, अशी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणायचं की जाणीवपूर्वक होणारे शोध. म्हणजे काय, आम्हाला कळून चुकलं की या टेकड्यांवर भुतळा दिसतात, लोक म्हणतात. काही इतिहासकार म्हणतात की या ठिकाणी असे लढाई झाले, लोक म्हणून मिळते. काही लोकांच्या ग्रंथामध्ये असं पुरावा मिळतं की मानवी वस्ती गडप झालेली वगैरे वगैरे. या पुराव्यांच्या आधारे स्थळांची निश्चिती करून त्याच्यावर ठोसपणे माहिती गोळा करून आणि त्याच्या संदर्भ साधनांचा संदर्भ लावून त्याच्यावर सांस्कृतिक दृष्टिकोनावर त्याला विचार करूया की त्याच्यावर संशोधन केलं जातं, विचार केला जातो आणि मग त्या स्थळांची निश्चिती केली जाते. निश्चित केलेल्या स्थळांना टिकमार्क करून त्याचा आराखडा तयार केला जातो आणि आराखडा तयार केल्यानंतर मग टीम ही उत्खननाची किंवा उत्खनन करणाऱ्या
संशोधकांची टीम त्या ठिकाणी पोहोचते आणि त्याचं आरक्षण किंवा त्याचं एक नकाशा तयार केल्यानंतर टोचमाप तयार केल्यानंतर त्या टोचमापानुसार कुठं जास्त हे सगळं मिळेल त्याचं एक अधोरेखित केंद्रबिंदू निश्चित केला जातो आणि त्या मुख्य केंद्रबिंदूपासून इतर केंद्रबिंदूंचं त्याचं संबंध जोडला जातो आणि मग संबंध जोडल्यानंतर मुख्य केंद्र इथे आहे तर त्याच्या बाजूला किती अंतरापर्यंत संस्कृतीचा हा विस्तार दिसतो याचे सब पॉईंट तयार केले जातात आणि सब पॉईंटवर संशोधन उत्खनन केलं जातं आणि उत्खननातून मग त्या नागरी वस्तीचा इतिहास जगाच्या पुढं समोर येतो आणि म्हणून अशा प्रकारचे जे संभाव्य स्थळांचं एक स्थळ निश्चिती करून दंतकथांच्या आधारे संदर्भ ग्रंथांच्या आधारे निरनिराळ्या कागदपत्रांच्या आधारे अशा प्रकारची एक स्थळ निश्चिती केल्यानंतर त्या स्थळांचं एक बारीक निरीक्षण करून त्याच्यावर रासायनिक आणि बाकीच्या गोष्टींचं संशोधनात्मक नवीन पद्धतीच्या माध्यमानं रिसर्च केला जातो संशोधन केलं जातं आणि मग संशोधन केल्यानंतर त्या ठिकाणच्या त्या स्थळांवर शोधक्रिया सुरू होते आणि मग केंद्रबिंदू मानून त्याच्यापासून असणाऱ्या सब केंद्रांशी त्याचा संबंध जोडत आणि मग त्या टेकड्यांचं त्या प्रदेशांचं त्या विभागाचं उत्खनन केलं जातं असे उत्खनन म्हणजे जाणीवपूर्वक इतिहासकारांनी जाणीवपूर्वक पुरातत्व खात्याच्या लोकांनी निरनिराळ्या साधनांच्या आधारे त्या ठिकाणी आपलं संशोधन करून तो परिसर पिंजून काढला जातो तो परिसर उकरला जातो उत्खनन केलं जातं आणि अशा पद्धतीचं उत्खनन कार्य आज जगाच्या पाठीवर सगळीकडे होताना दिसतात तसं भारतातही होताना दिसत आहे म्हणजे असा आपण विचार असा करूया की पुरातत्वीय संशोधनातील तांत्रिक प्रक्रिया दोन प्रकारची आहे एक आहे अनपेक्षित होणारा शोध जे नैसर्गिक दृष्टिकोनातून भूकंपातून पूर महापूर किंवा इतर घटनांमुळे गडप झालेल्या मानवी वस्त्यांचा अचानकपणे शोध लागणे नांगर टाकताना विहीर खोदताना घरकाम करताना पाया पडताना किंवा रेल्वे रूट तयार करताना अशा प्रकारचे खोदकामामध्ये जे जे साहित्य सापडायला लागतात त्या साहित्याच्या आधारे त्या ठिकाणी वस्ती होती आणि ती वस्ती अशा प्रकारची होती मग त्याचं संशोधन करावं मग त्याचं एक टोचमाप तयार करावं मग तिथं उत्खनन करत जावं अशा प्रकारचं सापडलेल्या अनपेक्षितपणे सापडलेल्या साहित्यांवर आधारित त्या ठिकाणी शोध कार्य प्रक्रिया केली जाते ती आहे अनपेक्षित होणारा शोध प्रक्रिया दुसरी जी आहे जाणीवपूर्वक होणारी शोध प्रक्रिया याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्या ठिकाणची स्थळ निश्चिती केली जाते ऐकीव कथा दंतकथा आजूबाजूला असणाऱ्या माहिती आणि त्याच्याशी निगडीत असणारे संदर्भ साधनं ग्रंथावली आणि रिपोर्ट्स या सगळ्यांचा आधार घेऊन संशोधन कार्य करणारे किंवा पुरातत्व खात्याचे लोक त्याच्यावर स्थळ निश्चिती करतात आणि स्थळांची निश्चिती केल्यानंतर त्या ठिकाणी केंद्रबिंदू आणि आखणी करून त्याचं नियोजन करून त्या ठिकाणी उत्खनन करतात हा झाला दुसरा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक होणारे शोध म्हणून पुरातत्वीय संशोधनातील तांत्रिक प्रक्रिया पाहत असताना अनपेक्षित होणारे शोध आणि जाणीवपूर्वक होणारे शोध अशा दोन प्रकारचे शोध प्रक्रिया या पुरातत्वीय संशोधनातील आहे असं या ठिकाणी मान्य करावं लागतं मग आता उत्खनन कशाला म्हणायचं तो उत्खनन म्हणजे एखाद्या मानवी वस्तीचं नैसर्गिक दृष्ट्या आपत्तीमुळं किंवा एखाद्या मानवी प्रहारामुळं युद्धामुळं नैसर्गिक घटनांमुळं ती संस्कृती गडप होते ती मानवी वस्ती गडप होते आणि गडप झाल्यानंतर काही काळानंतर ती उघड पडते उघड पडलेल्या किंवा ते लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी संशोधन होतं आणि त्याच्यात उकरून काढलं जातं ते उकरून काढणे म्हणजे उत्खनन करणे आणि ते उत्खनन प्रक्रिया ही पुरातत्वीय संशोधनातील तांत्रिक प्रक्रिया आहे हे या ठिकाणी मान्य करावं लागतं मग आता उत्खनन करत असताना काय काय करावं एक स्थळांची निश्चिती करावी मी तुम्हाला मागाशी बोललो स्थळांची निश्चिती म्हणजे काय करायचं की तुम्हाला जर माहित पडलं की अमुक अमुक टेकडी त्या टेकडीवर असं आहे मग त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या टेकड्यांची एक स्थळांची निश्चिती करावी त्याचा मुख्य केंद्रबिंदू कोणता असावे असा एक ध्यास घ्यावा आणि मग स्थळांची निश्चिती केल्यानंतर त्याचा अधोरेखितपणा तयार करून त्याच्यावर केंद्रबिंदू म्हणून आणि मग ते
त्याच्यावर उत्खनन करायला सुरुवात करावी. मग त्यासाठी त्यांना लागणारं यंत्रसामुग्री, त्यांना लागणार इतर टोचमाप, त्यांना लागणारे वरून छायाचित्र वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. हे सगळं करणं म्हणजे स्थळांची निश्चिती करून त्या ठिकाणी उत्खननाचा एक आराखडा तयार करणं, हे झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार उत्खननाच्या पद्धती कोणत्या आहेत. मग उत्खननाच्या पद्धती अनेक आहेत. इथं अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की स्थळांची निश्चिती करत असताना समजा एखादं स्थळ निवडलं, त्या ठिकाणी उत्खनन कशा पद्धतीने करायचं त्याचं एक नियोजन आहे. ते नियोजन कसं आहे की अगोदर काय करायचं, कोणते काय, नंतर काय नुसतं उपकरण चालू कर तिकडं फार खोदा खाली सुरू झाली, नुसतं फोटो लागला, लोक धडाधड इकडं फेक तिकडं फेक, हे कर ते कर, नुसतं हल्लेखोर धिंगाणा करण्यासारखा प्रकार नाहीये. तर अगोदर कोणती बाजू नाजूक असेल की ज्या ठिकाणी मूर्त्या साहित्य व्यवस्थितपणे आपल्याला साबित मिळतील यासाठीचं उत्खननाचं एक नियोजन. दुसरं कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं साहित्य असेल, कसं उत्खनन करावं, असं एक मर्यादा. उत्खनन करताना कोणते स्टेप घ्यावे, कोणत्या स्टेपच्या माध्यमातून नियोजन करावं, कोणती माणसं सोडायची, कोणती माणसं बाजूला ठेवायची, दगडकाम करणारे खोदकाम करणारे कुठे ठेवायचे आणि त्याला रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून त्याचं हळूवारपणे मापन करणारे लोक कुठे ठेवायचे. म्हणजे हे सगळं त्याचा खर्च कसा करायचा, त्याचं नियोजन कसा असायचं, किती दिवसात उत्खनन होणार आहे, उत्खनन करताना लोकांची अडचणी येणार त्याच्यावर काय बात करणार आहोत, शासनाकडून कशा पद्धतीने उत्तर तयार करायचं, त्याचं दस्तावेज कसं पद्धतीने करायचं, त्याची माहिती कशी निर्माण करायची, त्याचा संदर्भ कसा घेत चालायचं, आणि हे सगळं बारीक निरीक्षण करणारं टोचवाही, टोच मापन, टोचवही, नोंदवही या सगळ्या गोष्टींची एक आखणी करून त्या ठिकाणी त्या निश्चित केलेल्या स्थळांचं उत्खनन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करता येतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इथं की इतिहासामध्ये किंवा भारतीय पुरातत्व संशोधनाचा विचार करत असताना पुरातत्वीय संशोधनातील तांत्रिक प्रक्रिया पाहत असताना एक अनपेक्षित होणारा शोध जे नैसर्गिकदृष्ट्या गडप झालेल्या विविध घटनांमुळे अशा मानवी वस्तींचं जेव्हा आपल्याला माहिती मिळते त्याच्यावर शोध ते उघड्या पडतात कुठतरी, आणि म्हणून तिथे एक शोध घेतो. हा झाला अनपेक्षित होणारा शोध. तर दुसरं जाणीवपूर्वक होणारा शोध, तिथं उघड्या पडल्यानंतर त्या ठिकाणी उत्खनन करणं, त्याची माहिती गोळा करणं किंवा एखाद्या माहिती सांगितली त्या ठिकाणी त्या काळाचा शोध करणं वगैरे वगैरे. नंतर उत्खनन म्हणजे काय, आणि उत्खननाच्या स्थळाची निश्चिती करून त्या ठिकाणी उत्खनन कार्याला सुरुवात करायची. मग आता उत्खनन कार्य सुरू करायचं म्हणजे मग कसं करायचं, त्याच्या कोणत्या पद्धती आहे, त्या पद्धती आपण उद्या सांगू. इथं काय अडचण आली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा, पॉईंट टाका, मी त्याचे उत्तर तुम्हाला देतो. धन्यवाद.